सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या फ्री मेडिटेशन सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. सुप्रभात मॅडम. सुप्रभात. साक्षी मॅडम, तुमच्या पाठीमागे ते उजेड आहे ते जरा पडदा लावून घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वंदना शिंदे आज पहिल्यांदा जॉईन झाल्यात का मॅडम? चला, ठीक आहे, हरकत नाही. मंदाकिनी मॅडम, मेडिटेशन कसं करणार तुम्ही? कारण की मेडिटेशन मध्ये आपण आव्हान करत असतो आणि ते एका एका जागेवरती बसूनच करायचं असतं. ट्रॅव्हलिंग मध्ये असताना मेडिटेशन करू नये, किंवा तुम्ही बाहेर कुठे असाल, म्हणजे बसलेले असाल तर कुठेही करू शकतात, बट जर तुम्ही चालता फिरता आहात तर मेडिटेशन किंवा हिलिंग पण नाही घ्यायची. त्यावेळेस शक्तिपात पण नसतो घ्यायचा. काल आपण बघितलं 7 चक्रांविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितली. तर आज आपल्याला 7 चक्राचं मेडिटेशन करायचं आहे. तर ज्या ज्या चक्रावरती जो जो रंग सांगितला जाईल, प्लेसमेंट लक्षात आली सगळ्यांच्या? प्लेसमेंट चक्रांची जागा, तर तिथे ज्या ज्या चक्रावर आपण मी सांगेल की लक्ष केंद्रित करा, त्यावेळेस तिथे लक्ष केंद्रित करायचं आणि तो रंग आणि तिथे त्या जागेवरती ती देवता बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मंत्र 3 वेळा उच्चारण करायचंय. ओके, 3 वेळा मंत्रांचं उच्चारण करायचं. बोलायचंय तुम्ही, म्हणजे मनातल्या मनात नाही, तो म्हणजे आवाज आला पाहिजे, स्वर निघाले पाहिजेत आणि जसं मी बोलेल तसंच तुम्हाला बोलायचंय सगळ्यांना. ठीक आहे, करूयात सुरू. बाकीच्यांना करायचं नाही का मेडिटेशन? कॅमेरा बंद करून बसलेत. सुजाता गवांडे, दीपाली साळुंके, रेश्मा मॅडम, वंदना शिंदे मॅडम, कॅमेरा चालू करायचा असतो. विवो, बसा पटकन जागेवरती, आसनावरती बसा. पाणी प्यायचं सगळ्यांनी. डोळे हलके बंद. मेडिटेशन फक्त ऐकायचं नसतं ना मॅडम, मग तुम्ही शेतात आहात, खरं आहे. ठीक आहे, चला, हरकत नाही. आता ऐकून घ्या, पण नंतर प्रॅक्टिस करा मग. तसं मेडिटेशन अलाउड नसतं, फक्त बघण्यासाठी. ठीक आहे, आसन घेऊन बसा, नाहीतर धरती माता सगळी एनर्जी ओढून घेईल तुमची शेतामध्ये. काहीतरी असेल, जे असेल ते टाका खाली आणि एक चोकुरे टाका. दीपाली मॅडम तुम्हाला सांगते. चला, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. ताट बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. शोभा पाटील मॅडम, ताट बसायचं. मागे उशी बिशी घ्या टेकायला, नाही तर. आपले चक्र सरळ असणं गरजेचं आहे आजच्या मेडिटेशन मध्ये. सरळ आपल्या पाठीचे
कणा जेव्हा सरळ असतो, आपण जेव्हा ताठ बसतो, तेव्हा चक्र एका लाईन मध्ये येतात आणि ऊर्जा पटापट पटापट फ्लो होत राहते. जर तुम्ही वाकून बसलात, हालचाल केलीत, तर काय होईल? एखादी नळी वाकून टाकली, त्याच्यातनं पाण्याचा फ्लो जाईल का पटकन? नाही जात. ते पाणी हळूहळू जाणार, नाही तर थांबून जाणार, नाही तर कुठेतरी लिकेज होईल. असं होऊ देऊ नका. 7 चक्राचं हिलिंग आणि मेडिटेशन करताना नियम कधीही लक्षात ठेवायचा. पाठीचा कणा अगदी सरळ असावा. हवं तर बसायला प्रॉब्लेम असेल तर मागे उशी वगैरे ठेवा, जेणेकरून तुम्ही ताठ बसू शकणार. ओके, श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. हळूवार दीर्घ श्वास घेताय. तुमचा श्वास शरीराच्या आतमध्ये कुठे कुठे जातोय बघायचा आहे. पोटापर्यंत जातोय का? पोट बाहेर येतंय का? हळूवार दीर्घ श्वास घ्यायचाय, रोकायचाय, हळूवार सोडायचाय. पुन्हा एकदा हळूवार दीर्घ श्वास घेताय, रोकलाय, हळूवार सोडायचाय. पुन्हा एकदा श्वास घेताय, स्वतःचे आभार मानायचे आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या मातापितांची आभारी आहे. आराध्य दैवत, आराध्य गुरु, कुलमाता यांची मी आभारी आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची मी आभारी आहे. दिव्य एंजल्सची मी आभारी आहे. दिव्य मणी रेकीची मी आभारी आहे. माझे आराध्य शिव आणि पार्वती यांची मी आभारी आहे. समस्त ब्रह्मांडाची मी आभारी आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होताना बघायची आहे. दोघं हात रब करा. दोघं हात रब करून आकाशाकडे करायचे आहेत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातांमधनं प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातांमधनं प्रवाहित होत आहे. हातांमध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा फ्लो अनुभवायचा आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे. क्राऊन चक्रातनं संपूर्ण शरीर, 7 चक्र, मन, हृदय, मस्तिष्क माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. ती दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आता माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जे रेकी साधक असतील त्यांनी हुंचाजेशन ड्रॉ करून कनेक्शन स्थापित करायचे आहे. जे एंजल साधक आहेत त्यांनी एंजलला आव्हान करायचं आहे. दिव्य गार्डन एंजल, दिव्य आर्च एंजल, आत्ता माझी मदत करा. कृपया आत्ता माझी मदत करा. कृपया आत्ता माझी मदत करा. मी जे काही 7 चक्रांची साधना करत आहे, मेडिटेशन करत आहे आणि हिलिंग करणार आहे, त्यासाठी कृपया आत्ता मला तुमची मदत हवी आहे. कृपया माझी मदत करा. माझी मदत करा. माझी मदत करा. दोघं हात मांडीवरती, तळहात आकाशाकडे खाली ठेवायचे आहेत. पुन्हा श्वासांवरती लक्ष द्यायचे आहे.
येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचे शरीर, मन 7 चक्राने ऑरामध्ये संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करत आहे. रेकी साधकांनी रेकीचे सिंबल ड्रॉ करायचे आहेत. सोकुरे, डायकोमेव, सेहेकी, सोकुरे. ऊर्जेचा फ्लो अनुभवायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत सकारात्मक ऊर्जा आत येते. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या आत दडलेली सर्व नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. याच सोबत तुमचं संपूर्ण शरीर शांत आणि शिथिल होत आहे. तुमचे दोघं हात शांत आणि शिथिल झालेले आहेत. पाय शिथिल झालेले आहेत. तुमच्या पायांमधनं एक दिव्य ऊर्जा धरतीच्या दिशेने जात आहे आणि याच ऊर्जेसोबत तुमचं ग्राउंडिंग होत आहे. ग्राउंडिंग यासाठी आपण करतो की नको असलेली ऊर्जा धरतीमध्ये जाऊन शुद्ध होते. यासाठी आपण ग्राउंडिंग करत असतो. अनुभव करायचा आहे श्वासांचा. तुमचे श्वास अतिशय शांत आणि शिथिल झालेले आहेत. आता आपण आपल्या चक्रांची हिलिंग सुरू करत आहोत. त्यासाठी तुमचं पहिलं चक्र म्हणजेच तुमचं रूट चक्र, जे की पाठीच्या मणक्याच्या तिथे स्थित आहे, तिथे लक्ष केंद्रित करायचे आहे. आपले जनेंद्रियांमध्ये लक्ष केंद्रित करायचे आहे. चमकदार लाल रंग तुमच्या पायांमधून तुमच्या रूट चक्रामध्ये प्रवेश करत आहे. चमकदार असा लाल रंग एक गोल स्वरूपामध्ये ते फिरताना बघायचं आहे. घड्याळाच्या दिशेने हा लाल रंग फिरत आहे. श्री गणेशाचं दर्शन तिथे तुम्हाला घ्यायचं आहे. जसं जसं तुमचा लाल रंग तिथे चक्र स्वरूपात फिरत आहे, तसं तसं तुमचं रूट चक्र शुद्ध होत आहे, क्लीन होत आहे आणि त्याची दिव्य हिलिंग होत आहे. कल्पना करा, तुमच्या मणक्याच्या तळाशी सुंदर लाल प्रकाश फिरत आहे. तो प्रकाश पृथ्वीच्या केंद्रकाशी जोडला जात आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मी स्थिर आहे. पैसा आणि समृद्धी सहजतेने माझ्याकडे आकर्षित होत आहे. पैसा आणि समृद्धी माझ्याकडे सहजतेने आकर्षित होत आहे. तुमचं या चक्राचं स्पिनिंग अनुभवायचं आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचे चक्र फिरते, सुदर्शन चक्र, त्याप्रमाणे आपल्या शरीरातील 7 चक्रांना हिलिंग होताना फिरताना बघायचे असते.
लाल रंगाचे चक्र तुमच्या मूलाधार चक्रामध्ये फिरत आहे. मूलाधार चक्राचा मंत्र आहे लम. माझ्या पाठीमागे बोलायचं आहे लम लम. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना मंत्राचं उच्चारण करायचं आहे. तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या मूलाधार चक्राकडे ठेवायचं आहे. लाल रंग बघायचा आहे. श्वास घेताय लम. लम. दीर्घ श्वास घेताय लम. पुन्हा एकदा लम. प्रत्येकाने मंत्राचं उच्चारण करायचं आहे. लम. तुमच्या मूलाधार चक्रामधील लाल रंग अधिकाधिक चमकदार आणि डार्क होत आहे. याच सोबत तुमचं रूट चक्र पूर्णपणे हील झालेलं आहे. तुमचं मूलाधार चक्र पूर्णपणे हील झालेलं आहे. आता ही ऊर्जा हळुवारपणे तुमच्या स्वादिष्टान चक्राकडे येताना बघायची आहे. तुमचे स्वादिष्टान चक्र ओटीपोटाच्या तिथे स्थिर असते. तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे. या चक्राचा रंग असतो नारंगी. अनुभव करा सुंदर नारंगी प्रकाश तुमच्या संपूर्ण खालच्या पोटात भरत आहे. ओटीपोटामध्ये संपूर्ण नारंगी रंग भरताना बघायचंय. तुमचे स्वादिष्टान चक्राने आता गती घेतलीये. स्वादिष्टान चक्र घड्याळाच्या दिशेने फिरायला लागलेले आहे. भगवान विष्णूंचे दर्शन त्या ठिकाणी घ्यायचे आहे. सर्व भावनिक वेदना तुमच्या विरघळत आहेत. सर्व भावनिक वेदना तुमच्या विरघळत आहेत. अनुभव करायचाय. नारंगी रंगाची चमकदार ऊर्जा तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये भरत आहे. याच सोबत तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. तुमचं चक्र पूर्णपणे शुद्ध होत आहे. स्वच्छ होत आहे. अनुभव करायचा आहे. तुमचं चक्र पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. चक्राचा गती अनुभवायची आहे. तुमचं चक्र जोरदार फिरू लागलेलं आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी आनंदी आहे. मी सर्जनशील आहे. मी जीवनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे. माझं वैवाहिक जीवन आनंदाने भरलेलं आहे. स्वादिष्टान चक्राचा मंत्र आहे वम. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना प्रत्येकाने मंत्राचं उच्चारण करायचं आहे. श्वास घेताय वम. वम. वम.
वम. तुमचं स्वादिष्टान चक्र पूर्णपणे हील झालेलं आहे. या अनुभवाला सहजतेने स्वीकारायचे आहे. आता ही ऊर्जा हळुवारपणे तुमच्या वरच्या चक्रात म्हणजेच तुमच्या सोलर चक्रामध्ये जात आहे. मणिपूर चक्र. तुमच्या मणिपूर चक्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. चमकदार पिवळा प्रकाश, जणू काही सूर्याची सोनेरी किरणं फिरताना बघायची आहेत. सूर्यदेवतेला तिथं बघायचं आहे. सुवर्ण पिवळा सूर्य तुमच्या पोटामध्ये चमकत आहे असं बघायचं आहे. नाभीच्या 4 बोटवरती तुमचं सोलर प्लेक्सस चक्र आहे. नाभीच्या 4 बोटावरती जणू काही चमकदार सूर्य तिथे आलेला आहे असं बघायचं आहे. संवेदना फील करायच्या आहेत. शरीरामध्ये निर्माण होणारी उष्णता अनुभवायची आहे. घड्याळाच्या दिशेने हे चक्र फिरू लागले आहे. अनुभव करायचा आहे. या गतीसोबत तुमचा आत्मविश्वास जागृत होत आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी शक्तिशाली आहे. मी सक्षम आहे. मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे. मी पैशांचा चुंबक आहे. पैसा सहजतेने माझ्याकडे आकर्षित होत आहे. अनुभव करायचा की तुमचे सर्व आर्थिक ब्लॉकेजेस क्लीन होत आहेत. तुमचे पोटातले सर्व प्रॉब्लेम नाहीसे झालेले आहेत. तुमची पचन क्षमता सक्षम झालेली आहे. मंत्र बोलायचा आहे. श्वास घेताय. रम. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना मंत्र बोलायचा आहे. रम. पुन्हा एकदा. रम. रम. प्रत्येक मंत्रासोबत तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होत आहे. याच सोबत तुमचे सर्व पोटातले त्रास नाहीसे होत आहेत. तुमचं चक्र पूर्णपणे हील झालेलं आहे. तुमची पचन क्षमता सक्षम झालेली आहे. आता या ऊर्जेचा प्रवाह तुमच्या हृदय चक्राकडे जातोय. छातीच्या मध्यभागी हिरव्या रंगाने स्थिर असणारं तुमचं हृदय चक्र, याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रेमाचं प्रतीक असणारं हे चक्र, त्याचे देवता राधाकृष्ण तुम्हाला तिथे दर्शन देताना बघायचे आहे. हिरवा प्रकाश संपूर्ण हृदयामध्ये भरत आहे. कुणाला हलकासा गुलाबी रंग दिसत असेल तर तो गुलाबी रंग तुमच्या हृदयामध्ये भरत आहे. अनुभव करायचा आहे. चमकदार हिरवा रंग संपूर्ण हृदयामध्ये प्रवाहित होत आहे. याच सोबत तुमच्या हृदय चक्राचं शुद्धीकरण होत आहे. क्लिनिंग होत आहे.
तुमचं हृदयचक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेलं आहे, अनुभव करायचा आहे. ज्या काही जुन्या वेदना असतील, जुन्या भावना असतील, मनामध्ये दडलेले दुःख असेल, या हिलिंग सोबत सर्व दुःख बाहेर पडत आहे. सर्व वेदना नष्ट होत आहेत. तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी स्वतः प्रेम आहे. मी इतरांना प्रेम देतो आहे आणि त्याच भावनेने निस्वार्थपणे मी प्रेम स्वीकारतो आहे. मी सर्वांना क्षमा करत आहे. सर्वांची माफी मागत आहे. मी निस्वार्थ प्रेमाचा चुंबक आहे. तुमचे सर्व रिलेशनशिप हील होताना बघायचे आहेत. तुमचं नातं सर्वांसोबत प्रेमाचं झालेलं आहे. याच सोबत तुमचं हृदयचक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत आहे. पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत आहे. मंत्र उच्चारण करायचंय आपल्याला. हळूवार दीर्घ श्वास घेताय. यम 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 तुमच्या प्रत्येक मंत्रासोबत तुमचे हृदयचक्र ऍक्टिव्हेट होताना बघायचंय. हा हिरवा प्रकाश अधिक चमकदार होताना बघायचा आहे. यम यम आता हा प्रकाश तुमच्या थ्रोट चक्रामध्ये जाताना बघायचा आहे. तुमच्या घशामध्ये येतोय हा प्रकाश. निळ्या रंगाने चमकदार निळा रंग किंवा चमकदार आकाशी रंग तुमच्या घशामध्ये पूर्णपणे प्रवाहित होताना बघायचा आहे. तुमचं थ्रोट चक्र पूर्णपणे गोल फिरत आहे. याच सोबत तुमचं चक्र पूर्णपणे शुद्ध होत आहे, पवित्र होत आहे, मधुर होत आहे. अनुभव करायचा आहे तुमचं थ्रोट चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. निळसर प्रकाश तुमच्या घशामध्ये फिरताना बघायचा आहे. अडकलेल्या भावना बाहेर पडत आहेत. न बोललेले शब्द बाहेर पडत आहेत. शब्दांमुळे बिघडलेले नातं हील होत आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल पूर्णपणे डेव्हलप होत आहे. सरस्वती मातेचं दर्शन घेताय तुम्ही. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी स्पष्टपणे बोलत आहे. माझा आवाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी सर्वांशी प्रेमाने आणि मधुरतेने बोलत आहे. माझं बोलणं खूप प्रभावी आहे. मी नेहमी सत्य बोलतो आणि सत्य स्वीकारतो. याचा मंत्र आहे हम. हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे, मंत्र बोलायचा आहे आणि या मंत्राचे व्हायब्रेशन आपल्या घशामध्ये अनुभवायचे आहेत. हळूवार श्वास घेताय. हम
हम्म. 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 याच सोबत तुमचं थ्रोट चक्र पूर्णपणे हील झालेलं आहे, ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि आता हा ऊर्जेचा प्रवाह वरच्या दिशेने म्हणजे तुमचं थर्ड आय चक्राकडे आलेला आहे, आज्ञाचक्राकडे आलेला आहे. आज्ञाचक्र आपल्या दोघ भुवयांच्या मध्ये स्थिर असतं. याचा रंग आहे जांभळा. चमकदार जांभळा रंग तुमच्या कपाळावरती फिरताना बघायचा आहे. शिवजींचे दर्शन तुम्हाला घ्यायचे आहे. जांभळा प्रकाश तुमच्या कपाळामध्ये विस्तारित होत आहे. तुमचं अंतर्ज्ञान जागृत होत आहे. तुमचा तिसरा नेत्र जागृत होताना बघायचा आहे. हलकासा दाब तुमच्या डोक्यावरती जाणवू शकतो. दोघ भुवयांच्या मध्ये दाब निर्माण झालेला आहे, त्याला सहजतेने स्वीकारायचा आहे. या दाबामुळेच तुमचं हे चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपणास मदत होणार आहे. तुमचं थर्ड आय चक्र म्हणजेच तुमचं आज्ञा चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत आहे, शुद्ध होत आहे, पवित्र होत आहे. अनुभव करायचा आहे की तुमचं आज्ञाचक्र ओपन झालेलं आहे. तुम्ही अंतर्ज्ञानी होत आहात. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आलेली आहे. घडणाऱ्या घटना वेळेआधीच तुम्हाला समजायला लागल्या आहेत. सहजतेने या भावनांना स्वीकार करायचा आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकार करणार, तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. तुमच्या थर्ड चक्रामध्ये निर्माण होणारा दाबाव, प्रेशर सहजतेने स्वीकार करा. निर्माण होणाऱ्या संवेदना तुमचं चक्र हील करण्यासाठी मदत करणार आहेत. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी स्पष्टतेने पाहते आहे. मी माझ्या अंतर्मनावर विश्वास ठेवते आहे. मला योग्य मार्गदर्शन मिळत आहे. मी ब्रह्मांडासोबत एकरूप झाली आहे. याचा मंत्र आहे ओम. हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओमचे उच्चारण करायचे आहे 11 वेळा. ओ. 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 तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त आज्ञाचक्रावरती असू द्या.
ओम. 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 याच ऊर्जेसोबत तुमचं आज्ञाचक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता ही संपूर्ण ऊर्जा पायापासून तुमच्या डोक्यापर्यंत आलेली आहे. ही ऊर्जा आता तुमच्या क्राऊन चक्रातनं बाहेर पडत आहे. अनुभव करायचा की तुमच्या डोक्याच्या वरती दिव्य प्रकाश निर्माण झालेला आहे. या प्रकाशाला आता ब्रह्मांडातील ऊर्जाची जोड आलेली आहे. चमकदार पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या क्राऊन चक्र म्हणजे तुमच्या सहस्त्रकार चक्रावरती आलेला आहे. अनुभव करा तुमच्या डोक्यावरती सहस्रदल कमल उमललेले आहे. अनंत पाकळ्या असणारं असं कमळ तुमच्या डोक्यावरती आहे. अनुभव करायचा आहे. त्या कमळामधनं निर्माण होणारी ऊर्जा ही पांढर शुभ्र चमकदार प्रकाशाची आहे. हे सहस्रदल कमल तुमच्या डोक्यावरती फिरू लागले आहे. अनुभव करायचा आहे. हे कमळ तुमच्या डोक्यावरती फिरू लागले आहे. याच सोबत तुमचं सहस्रकार चक्र पूर्णपणे शुद्ध होत आहे. पूर्णपणे पवित्र होत आहे. तुमचं सहस्रकार चक्र पूर्णपणे शुद्ध होत आहे. दिव्य हिलिंग होत आहे. तुमच्या सहस्रकार चक्राची दिव्य हिलिंग होत आहे. शरीरावरती निर्माण होणारी ऊर्जा सहजतेने स्वीकारायची आहे. याच ऊर्जेमुळे आज तुमच्या आयुष्यामध्ये सुंदर असं परिवर्तन होणार आहे. ही साधना जितक्या सहजतेने कराल तितकाच सुंदर अनुभव तुम्हाला येणार आहे. चमकदार पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या डोक्यावरती फिरताना बघायचा आहे. साक्षात ब्रह्मांडाला तिथे तुम्हाला बघायचं आहे. युनिव्हर्सला तुम्हाला तिथे बघायचं आहे. कल्पना करा आकाशातनं सुंदर पांढरा शुभ्र चमकदार प्रकाश तुमच्या डोक्यामध्ये उतरत आहे. आता तो प्रकाश पूर्ण शरीरामध्ये भरत आहे. तुमचे सातही चक्र पूर्णपणे ऊर्जाने पुन्हा एकदा भरली आहेत. तुमचे सातही चक्र खूप गतिमान झाली आहेत. स्पीडली फिरताना बघायचंय तुमच्या सात चक्रांना. स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे. मी दिव्य ऊर्जेशी जोडली गेलेली आहे. ब्रह्मांड मला मार्गदर्शन करत आहे. मी ब्रह्मांडाचा पुत्र किंवा पुत्री आहे. माझ्या ब्रह्मांडाची दिव्य असीम कृपा माझ्यावरती आहे. मी ब्रह्मांडाची लाडकी आहे. ब्रह्मांड अगदी सहजतेने मला सर्व गोष्टी देत आहे. माझ्या सर्व इच्छा अगदी सहजतेने पूर्ण होत आहेत. माझी आध्यात्मिक प्रगती खूप चांगली होत आहे. अनुभव करायचा आहे. संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण देवी देवता, 33 कोटी देवता तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुमचे आई वडील तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. दिव्य एंजल्स तुम्हाला आशीर्वाद देत आहेत.
तुमचे आराध्य दैवत कुलगुरू कुलमाता तुम्हाला आशीर्वाद देताना बघायचे आहेत. याच दिव्य ऊर्जेसोबत तुमचे 7ही चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट झालेली आहेत. आपल्याला आता सहस्त्रकार चक्रासाठीच मंत्र बोलायचा आहे. मंत्र आहे फक्त आपल्याला च उच्चारण करायचं आहे. दीर्घ श्वास घेताय. जसा जसा तुम्ही मंत्र उच्चार करत आहेत तसं तसं तुमचं सहस्र दल कमल पूर्णपणे गोल फिरत आहे आणि अजून अनेक पाकळ्या निर्माण होत आहेत. मंत्र उच्चारण करायचा आहे. हळूवार दीर्घ श्वास घेताय. पुन्हा एकदा याच मंत्रासोबत तुमचे सहस्त्रकार चक्र देखील पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे. पूर्णपणे हील झालेलं आहे. अनुभव करायचा की तुमच्या आभा मंडळामध्ये इंद्रधनुष्याचे 7 रंग बाहेर पडत आहेत. तुम्ही स्वतः इंद्रधनुष्य झाला आहात. तुमच्या संपूर्ण शरीरामधून 7 चक्रांचे 7 रंग चमकदार असे बाहेर पडताना बघायचे आहेत. तुमचे 7 चक्र एका लयीत फिरत आहेत. पूर्णपणे संतुलित झालेले आहेत. शुद्ध झालेले आहेत. सक्रिय झालेले आहेत. अनुभव करा तुमच्या समोर तुमचे सर्वात आनंदी, यशस्वी, निरोगी आणि समृद्ध असं रूप उभं आहे. परिपूर्ण रूप आहे तुमचं. शुद्ध रूप आहे. पवित्र रूप आहे. स्वतःचं रूप आपल्याला बघायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास आलेला आहे. मनामध्ये दिव्य शांतता आलेली आहे. जीवनामध्ये भरपूर प्रेम, निस्वार्थ प्रेम तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्ही आर्थिक समृद्धतेचे चुंबक झालेले आहात. अगदी सहजतेने पैसा तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे. तुम्ही म्हणत आहात, यस, मी तयार आहे. जीवनामध्ये सर्व गोष्टी सहजतेने प्राप्त करण्यासाठी मी तयार आहे. तुमची ऊर्जा आता पूर्णपणे बदललेली आहे. तुमचं नवीन जीवन आजपासून सुरू होत आहे. नवीन जीवन आजपासून सुरू होत आहे. तुमचं नवं रूप प्रकट झालेलं आहे. स्वतःला पॉवरफुल अफर्मेशन द्यायचे आहेत. प्रत्येकाने उच्चारण करायचंय. यस, मी प्रेम आहे. मी प्रकाश आहे. मी शक्ती आहे. मी निरोगी आहे. मी समृद्ध आहे. मी आनंदी आहे. मी संतुलित आहे. ब्रह्मांड माझ्या बाजूने कार्य करत आहे. सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त माझ्या मनासारख्याच होणार आहेत. आणि तसंच होत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ब्रह्मांडाने दिव्य आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही त्या दिव्य ब्रह्मांडाचे दोघं हात जोडून प्रार्थना करायची. दोघं हात जोडून ब्रह्मांडाचे प्रार्थना करायचे आहेत. 7 चक्रांचे देवी देवतांचे प्रार्थना करायचे. त्यांना आभार मानायचे. ब्रह्मांडाचे आभार मानायचे. स्वतःचे आभार मानायचे आहेत. सर्व आराध्य गुरु, आराध्य दैवत, कुलमाता, कुलगुरू यांचे आभार मानायचे आहेत. दिव्य गार्डन एंजल, दिव्य आर्च एंजल यांचे आभार मानायचे आहेत.
दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे आहेत, दिव्य एंजलिक ऊर्जांचे आभार मानायचे आहेत, दिव्य मणिरेकीचे आभार मानायचे आहेत. समस्त 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 ब्रह्मांडाचे तुम्ही आभार मानत आहात. थँक यू, थँक यू, थँक यू. Thank you so much, universe, for this beautiful experience. Thank you, thank you, thank you. दोघं हात रब करत संपूर्ण ऊर्जा तुमच्या 7 चक्रांमध्ये घ्यायची आहे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आहेत, हात जोडायचे आहेत, माझ्याकडे बघायचे सगळ्यांनी. आपले हात असेच खाली न्यायचे आहेत, सरळ खाली, आणि खालून एक गोल करत. जे रेकी साधक आहेत त्यांनी चौकोरे ड्रॉ करा, जे रेकी साधक नाहीत त्यांनी ओम ड्रॉ करायचा आहे. चौकोरे चौकोरे चौकोरे, ओम ओम ओम, असं 3 वेळा करायचंय. पुन्हा एकदा खालनं हात वरती घेत ओम ड्रॉ करायचा आहे. दोघं हाताने ओम ड्रॉ करा. ओम ओम ओम. अगेन एकदा खालनं हात घेत वरती आणायचा, डोक्याच्या वरती 2 ओम काढायचे. ओम ओम ओम. त्यानंतर डाव्या खांद्याकडनं असा हात करायचा आहे, डाव्या खांद्याकडनं उजव्या खांद्याकडे हात आणायचा आहे. डोक्यापासनं खाली रूट चक्रापर्यंत हात जाऊ द्यायचा आहे. डाव्या खांद्यापासनं उजव्या खांद्याकडे, डोक्याच्या वरनं अगदी खाली रूट चक्राच्या खालीपर्यंत. आणि बोलायचं आहे, सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून, बोला, सर्व प्रकारच्या नकारात्मकतेपासून माझं आभामंडळ कायमस्वरूपी लॉक झालेलं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. सो आजपासनं दिव्य ऊर्जा जी तुम्ही स्वीकार केली, जे चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत किंवा जे बदल घडलेले आहेत, तर काळजी घ्या की कसं आपण चांगले कामं करू, चांगल्या गोष्टी करू, चांगला आहार घेऊ, चांगला विचार करू, आणि सगळ्यात महत्वाचं चांगल्या संगतीमध्ये आपण राहू, जेणेकरून आपली प्रगती होईल. जे शुद्धीकरण आपलं झालंय ते कसं आपल्याला अजून शुद्ध ठेवता येईल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. आणि सेम हेच मेडिटेशन जर तुम्ही 21 दिवस केलात तर तुमच्या लाईफमध्ये खूप सकारात्मक बदल तुम्हाला बघायला मिळतील. खूप सारे चेंजेस होतील. तुम्हाला जाणवेल की तुमचे हळूहळू सगळे आजार नाहीसे झालेले आहेत, पैशांचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत, तुमचे नातेसंबंध सगळ्यांसोबत हील होताना तुम्ही बघाल, किंवा अजून दुसरे काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा या मेडिटेशनने सॉल्व्ह होतील. अतिशय पॉवरफुल सुंदर असं हे मेडिटेशन होतं. अगदी सहजतेने करा, अगदी निस्वार्थ भावनेने करा. तुम्ही डोकं लावणार की असं केल्यानं खरंच होणार आहे का? नाही होणार. तुम्ही अगदी मनापासनं निस्वार्थ भावनेने 100% विश्वास ठेवून करणार तर 21 दिवसामध्ये तुमची लाईफ चेंज झालेली असणार. आणि तुमचा मला मेसेज येईल की खरंच मॅम तुमच्यामुळे आमचं लाईफ चेंज झालं. ओके, सो नक्कीच या गोष्टी इथून पुढे 21 दिवस करा. याची लिंक तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल, तिथनं रोज बघून करायचं आहे. ठीक आहे. ऍड येत असतील तर व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा, म्हणजे ऍड येणार नाही. सो कसा होता तुमचा आजचा सुंदर अनुभव? प्रत्येकाने आपला अनुभव शेअर करायचा आहे. हा, बोला दीप्ती मॅडम. एक मिनिट, मला माईक चालू करू द्या सगळ्यांचे. आज एक्सपिरियन्स खूपच छान होता. असं संपूच नाही असं वाटत होतं मेडिटेशन. एंजल आणि हे मला खूप जास्ती आवडलं आणि कंटिन्यू असं वाटत होतं की त्या ह्याच्यातच आपण राहावं, मेडिटेशन जे चालू होतं त्याच्यातच. कारण की आजचं मेडिटेशन खूप पॉवरफुल होतं मॅम, खूप जास्त. त्यात अजून आपल्याला 1 तास पण घेता आलं असतं, पण तुम्ही बाकी लोक नवीन आहात, सगळ्यांचा विचार करावा लागतो. नाहीतर खूप सुंदर मेडिटेशन, पण डिटेल घेतलंय आपण, सगळ्या गोष्टी कव्हर केल्या यामध्ये.
सो नक्कीच याचा इथून पुढे फायदा घ्या. खूप चेंज तुम्हाला लाईफमध्ये बघायला मिळतील. सो थँक्यू सो मच दीप्ती मॅम फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक. येस, थँक्यू सो मच. मॅडम बोलू मी? येस, बोला. मॅडम, आजचं मेडिटेशन खूप पॉवरफुल होतं आणि मी खूप दिवस या मेडिटेशनची वाट पाहत होते की मला कोणीतरी असं मेडिटेशन म्हणजे मिळावं. आणि आज ते मला मिळालं मॅडम. खूप खूप छान वाटलं आणि खूप पॉवरफुल. आणि रोज करणार मी ते मेडिटेशन. नक्कीच आणि रोज कुणीच करा. म्हणजे असं मेडिटेशन कुणीच शिकवलं नव्हतं मॅडम. आज तुमच्याकडून शिकायला मिळालं, त्यामुळे खूप खूप थँक्यू सो धन्यवाद मच. तुमचे. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी एक मात्र माध्यम आहे, माझ्याकडनं करवून घेणारा तो भगवंत आहे, परमात्मा आहे. तो मला मार्ग देतो तसं मी करत चालते. आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच माझ्यासोबत. सो थँक्यू सो मच. मोनाली शेडगे मॅम, कसा होता तुमचा अनुभव? प्रत्येकाने स्वतःहून माईक ऑन केला पाहिजे. सांगायची गरज नको यायला की बोला असं. बोलल्याने वाढतंय. तुमची एनर्जी वाढणार आहे, अजून जास्त वाढणार आहे. येस, बोला मोनाली मॅम. माईक माईक हा. हो. कसा होता तुमचा अनुभव? नाही, खूप छान होता आजचा अनुभव. आणि जेव्हापासून मी हे स्टार्ट केलं म्हणजे तुमचं हे, तेव्हापासून मला ती सवयच लागली की करायचं म्हणजे करायचंच मेडिटेशन. किती काम असू दे नाही तर काही असू दे, 10 वाजता यायचं म्हणजे यायचंच. ही हॅबिटच लागलीये. आता एक आणि एक रात्री झोपायच्या आधी एक एकदा चला, शांतपणे. खूप छान, खूप छान. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सो मच. आणि बघा, ज्या ज्या दिवशी आपला ब्रेक राहणार, आता उद्या सॅटर्डे संडे गॅप राहणार आपला. मला पण सुट्टी पाहिजे असते की नाही, दिवसभर काम चालू असतं माझं. सो तुम्ही गॅप नाही करायचा, पण तुम्ही रेकॉर्डेड बघायचं तुमचं. म्हणजे तुम्ही कुठलंही मेडिटेशन करा, हे आता इथून पुढे हे 21 दिवस करा किंवा दुसरे करा तुम्ही, पण सातत्य ठेवा. टाइम फिक्स ठेवायचा आपला, आपली जागा फिक्स ठेवायची, आपलं आसन फिक्स ठेवायचं. रोज आपलं ईश्वर गुरूंना आव्हान करून जेव्हा तुम्ही कराल, तर म्हणजे मी सांगू नाही शकत इतके काय चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येतील की खूप येतील. खूप ग्रो तुमची होणार. तुम्ही स्वतः बघणार की अरे, मी जी आशा सोनवणे मॅडमशी जोडल्याच्या अगोदर कशी होती आणि नंतर कशी आहे. कारण की मेडिटेशन तेवढे स्ट्रॉंगली असतात. माझं काय, तुम्ही कोणाचंही करा मेडिटेशन, असं नाही की माझंच. पण मनापासून कराल तर खरंच लाईफमध्ये चेंजेस तुमचे येतील. सो थँक्यू सो मच मोनाली मॅडम. नेक्स्ट कोण बोलणार? थँक्यू मॅडम. चला, तुम्ही फीडबॅक देत नाही त्याच्यामुळे मला मेडिटेशन आता बंद करावे लागेल मग. चालेल का? हा, बोला. येस, बोला मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मेडिटेशन मला खूप आवडलं. ते एकदम हलकं वाटलं आणि मला म्हणजे शिव दिसले आणि दत्तगुरु म्हणजे असे दिसले. हम्म. आणि तुम्ही असं शिकवलंच नव्हतं, असं म्हणजे कोणी शिकवलं नव्हतं असं तुम्ही आज शिकवलं. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच. सुजाता गवंडे मॅम, काय होता तुमचा अनुभव? खूप छान होता मॅडम. मी मर्कबाचं केलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणजे मला थोडं माहिती आहे, त्याच्यामुळे चांगलंच झालं. मर्कबाचं झालं की पहिल्यापासून तुमचं? मर्कबाला होत्या का तुम्ही? हो, मर्कबाला होते मी. ओके, मग माझ्या तुमचं ताईमुळे अटोनमेंट झालंय ऑलरेडी. तुमच्याशी तुमच्याकडे भरपूर पॉवर असेल. हो, माझ्या ताईमुळे मी तुमच्याशी कनेक्ट झाली आहे मॅडम, छाया गुदमारे म्हणून. ती आता सध्या नाही करत आहे. म्हणजे त्या दुसऱ्या नाही आहे ती आता याच्यामध्ये, पण हा ताई हा. तिच्यामुळे मी तुमच्यासोबत कनेक्ट झाले. आणि खूप छान झालं मॅडम, खूप छान. म्हणजे पूर्ण माझं ते मी इमॅजिन एवढे करत होते, पूर्ण मी अशी गोल हालत होते. फक्त माझं आहे ना, इथं जे आपलं ब्ल्यू कलरचं हे झालं ना, हम्म. तर म्हणजे जेव्हा मी ते म्हणत होते ना, तर इथं अटकतच होतं. अटकत म्हणजे होता, पुढे अडकणारच ना मॅडम. तुम्ही बोलतच नाही तर अडकणारच ना ते. म्हणजे होतच नव्हतं मॅडम. बाकी सर्व छान झालं. फक्त ब्लॉकेजेस जिथं असेल तिथं एनर्जी फोर्स मारते, जोरात हम्म. येते. मी तुम्हाला बोलले ना, जिथे ब्लॉकेजेस आहे किंवा तुमचा पाईप
पाईप जर वाकलेला असेल तर ती एनर्जी फोर्स मारणार तिथे. कधी एखाद्याला जाणवलं असेल की तुमच्या रोट चक्रामध्ये दुखायला लागलं असेल किंवा ओटीपोटात दुखलं असेल हलकसं किंवा गोळ्या आल्यासारखं झालं असेल पोटामध्ये. त्याच्यानंतर इथे पण टोचल्यासारखं हृदयामध्ये टोकल्यासारखं होतं किंवा आपले धगधग वाढते थोडी. ते पण होतं. जेव्हा मणिपूर चक्रात येतो तेव्हा घाम यायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात रिअलमध्ये. त्यानंतर थ्रोट चक्राच्या इथे जर तुमचे ब्लॉक असेल तर तिथे टोचतं, एनर्जी फ्लो होत नाही. आणि थर्ड आय चक्राला जेव्हा ऍक्टिव्हेट किंवा प्रोसेसमध्ये असतं ते तिथं प्रेशर निर्माण होतो. प्रेशर निर्माण होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. क्राऊन चक्रावरती काहीतरी डोक्यावरती ओझं आलंय असं वाटतं. जेव्हा क्राऊन चक्रावरती एनर्जी येते तेव्हा शोल्डर हेवी पडतात, खांदे दुखायला लागतात. हे सगळं एनर्जीचा प्रवाह हा असतो. ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि हे नॅचरल आहे. प्रत्येकाच्या बाबतीत घडतंय. असं कोणीच नाही की ज्याला हा एक्सपिरियन्स येणार नाही. स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला एक्सपिरियन्स येतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. प्रत्येक त्या त्या याच्यामधनं लेवलमधनं जावं लागतं प्रत्येकाला. थँक्यू ठीक आहे, मॅडम. चला खूप खूप छान. मला नव्हतं धन्यवाद. माहित तुम्ही तुमचा मर्कबा झालाय असं. हो, नाही मी मला वाटलं तुम्ही नवीन बाकी कम्युनिटी मधूनच आहात काय. नाही नाही मॅडम, मी तेव्हापासूनच जॉईन झाली आहे. आणि ओके. माझ्या ताईचे खूप आभार मानते, म्हणजे तिच्यामुळे मला मर्कबाचा मेडिटेशन केलं का मग तुम्ही? ती साधना केली का? 11 हो दिवस, हो 21 दिवस? हो हो त्याचा केलं. काय रिझल्ट आला मर्कबाचा? छान आहे, म्हणजे तेव्हापासून खूप चेंज आहे माझ्यात पण. आणि मी तुमचे म्हणजे नेहमी मी बाकीचं मला करायची खूप इच्छा आहे, पण म्हणजे मी माझ्या घरच्या याच्यामुळे नाही करू शकत. पण माझी बाकी ते आपलं एंजल्सचं पण करायची खूप इच्छा होती मॅडम. माझ्या दुसऱ्या ताईंनी वगैरे केलं, माया काळणे, नम्रता काळणे यांनी केलं. माझी पण इच्छा होती पण माझं नाही झालं तेव्हाही. म्हणजे मला करायची इच्छा आहे पण मग माझा थोडा घरचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही नम्रता मॅडमला विचारा त्यांचा अनुभव काय होता एंजलच्या. त्या सांगतील तुम्हाला. मग तुमची अजून उत्सुकता वाढून जाईल. काय काय त्यांच्या लाईफमध्ये चमत्कार झाले एंजल नाही केल्यानंतर. मला माहिती आहे, म्हणजे माझी ताई, माझी जी छाया गोदमारे होती ना ताई, तिने हा हा. सगळ्यांना तुमच्यासोबत जोडलेलं आहे. आणि ती खूप, तिचं सगळं झालेलं आहे मॅडम. ती टॅरो कार्ड सर्व करते. तिच्यामुळे मी तुमच्यासोबत जॉईन झाली आहे. आणि ती मला हे सांगते की नाही मॅडम सोबत तू नेहमी म्हणजे मी ताईसोबत जास्त नाही बोलू शकत, त्याच्यामुळे मी तुमच्याशी जास्त कनेक्ट आहे सध्या. त्याला काय हरकत नाही. त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ वगैरे सगळं मी युट्यूब वर पण सर्व सर्व करत असते. करा करा, प्रॅक्टिस करा, कोणाकडूनही करा, आणि पण खूप करा. नाही, तुमच्यासोबत मी जेव्हापासून जॉईन झाली खूप माझ्या चेंज खूप आहे. थँक्यू चला, मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. इथून पुढे अजून ग्रो होणार मॅडम. खूप हाय लेवलला जाणार तुम्ही, जोडून राहणार तर. चल, थँक्यू सो मच. ठीक आहे, चला. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता, नाहीतर आपल्याला सेशन थांबवावं लागेल. चला, नमस्ते मॅडम सर्वांना. हा बोला सर. अं, मी दररोज मेडिटेशन करत असतो, पण आत्ताचा जो अनुभव आहे हा अनुभव अतिशय पॉवरफुल अशा प्रकारचा मिळालेला आहे. थँक्यू सो आणि मच सर. आपण जे प्रत्येक चक्र आपण पाहत होतो, तर या प्रत्येक चक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत होतं आणि पूर्णपणे क्लीन झाल्यासारखं वाटत होतं. ज्या वेळेला आपण सूर्य पाहत होतो त्यावेळेला अक्षरशः वर फॅन चालू असून सुद्धा अक्षरशः त्यावेळेला घाम आलेला असं जाणवलं, पूर्णपणे घाम आलेला त्यावेळेला. नंतर ज्यावेळेला हृदयापासून उभं राहिलो, त्यामुळे नंतर मग जरा ते थंड वाटायला लागला. म्हणजे असा अनुभव आता लगेच आलेला आहे चला, 16 खूप छान. चक्रामध्ये. आणि सहस्रार चक्रामध्ये अनुभव आलेला आहे. पूर्ण प्रकाशाने पूर्णपणे सहस्रदल फिरत असतं हे पूर्णपणे जाणवलेलं आहे. म्हणजे आजचा जो मेडिटेशनचा अनुभव आहे खूप 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 चांगला वाटलेला आहे. थँक्यू सो मच सर. बघा, जेव्हा आपण एंजलला बोलून मेडिटेशन करतो ना, तर एंजल ह्या गोष्टी आपल्याकडनं करून घेतात. आणि आपलं अटुनमेंट असतं ना एंजल विथ 7 चक्रा. मग ते त्यावेळेस जेव्हा आपण हे अटुनमेंट जेव्हा आपलं झालेलं असतं आणि आपण जेव्हा हे मेडिटेशन करतो तर आपले चक्र खुलतात, ओपन होतात आणि आपले कामं होतात इझिली. तुमचं झालंय ना एंजल, त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला लवकर छान जाणवल्यात. चला, थँक्यू सो मच सर.
जरा नेटवर्क इश्यू येतोय मला. आशाताई बोलू मी. हा बोला. मला सगळ्या पूर्ण चक्रांचं कलर व्हिज्युअलाइज झाले आणि मणिपूर चक्राच्या इथे तुम्ही सूर्याचं हे सांगितलं ना, प्रकाश हे करायला. तिथपासून पुढे ना मला एकदम माझं शरीर गरम झालं आणि मला असं कळतच नव्हतं की एकदम हलकं हलकं झालं पूर्ण. आणि सहस्त्रार चक्रापर्यंत जाईपर्यंत मला जाणवतच नव्हतं काहीच जाणवत नव्हतं. एकदम असं गोल फिरल्यासारखं आणि अंतराळात गेल्यासारखं. एकदम ओके. असं वेगळं आज अनुभव, इतका वेगळा अनुभव आलाय ना एवढ्या 1.5 वर्षामध्ये. एवढ्या 1.5 वर्षातला वेगळा अनुभव आहे आज. खूपच सुंदर. आणि धन्यवाद ताई तुम्हाला. थँक्यू सो मच. पाणी भरपूर प्या सगळ्यांनी. आज दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आहे. सगळ्यांना सांगते, आजचे दिवसभराचे नियम सांगते तुम्हाला मी आता. भरपूर पाणी प्या. त्याच्यानंतर न विनाकारण कोणाशी बोलू नका. ज्याच्याशी गरजेचं आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोला. फालतू गप्पा करायच्या नाही. निगेटिव्ह लोकांसोबत लांब राहायचं किंवा निगेटिव्ह लोकांच्या विषयी चर्चा पण नाही करायची. इथून पुढचे तुमचे नियमच पकडा. चक्र ओपन झालेत, काळजी घ्यायची. ओके. जास्तीत जास्त चांगलं सकारात्मक बोला. मंत्र जप करा. जेवढे मंत्रपठण करता येईल तेवढे मंत्रपठण करा. सात्विक अन्न खा. त्यानंतर सकारात्मक लोकांसोबत राहा. हीट वाटते असं वाटत असेल तर पाणी भरपूर प्या. लिंबू पाणी प्या. त्यानंतर जिथे जिथे ज्या ज्या चक्रासोबत एनर्जी जाणवेल, जास्तच काय झालं तर मला एक कॉल करा. ओके. काय होणार नाही, मी एंजलला सांगितलं. एंजल सगळं व्यवस्थित करणार आहे तुमचं. त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. त्यानंतर उद्या परवा 2 दिवस आपली सुट्टी आहे. पुढचं सेशन आपण बघूयात, पण तुम्हाला गॅप द्यायचा नाहीये. तुम्हाला सेम वेळेस हे मेडिटेशन सगळ्यांनी करायचे आहेत. आणि खरंच आयुष्यामध्ये काहीतरी चेंज करायचं असेल ना, तर हे मेडिटेशन इथून पुढे 21 दिवस करा तुम्ही. ब्रह्ममुहूर्तावरती जर कराल तर खूप चांगलं. जर 4:30 3:30च्या दरम्यान कराल तर खूप चांगलं. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. इतक्या वेळ मला ऐकून घेतलं. मेडिटेशन मध्ये तुम्ही सहभाग दाखवला आणि मला माझी ऊर्जा ब्रह्मांडाकडनं घेऊन तुम्हाला देण्याचं जे चांगलं कार्य तुम्ही मला सोपलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच. भेटूया उद्या पुन्हा याच ऊर्जेसोबत. उद्या नाही, 2 दिवसात. थँक्यू मॅम. येस, थँक्यू.